प्रतिजेजुरी म्हणून ओळखलं जाणारं मालेगावचं श्री क्षेत्र चंदनपुरी इथं खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली। यात्रेनिमित्त मानाच्या पालखीची मिरवणूक आणि महापूजा संपन्न झाली। यात होणाऱ्या भंडाऱ्याची उधळण परिसर दुमदुमून गेला। राज्यभरातून मोठा जनसागर येणार असून पुढील 15 दिवस भाविकांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे। सकाळी पालखी मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव आविष्कार भुसे यांनी सपत्नीक पालखी पूजन आणि आरती करत भंडाऱ्याची उधळण करून यात्रेस प्रारंभ झाला। चंदनपुरी हे खंडेराव महाराजांच्या दुसऱ्या पत्नी बानुबाईचं माहेर। बानुबाईनं खंडेराव महाराजांची इथं सेवा केली आणि खंडेराव महाराज तिच्या प्रेमात पडले। बानू आणि खंडेरायाचा वास्तव असल्याच्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून दरवर्षी चंदनपुरीच्या खंडेराव महाराजांच्या मंदिरात पौष पौर्णिमेच्या निमित्तानं यात्रेस सुरुवात होते। 15 दिवस हा यात्रोत्सव चालतो। यात्रेत ढोल ताशांच्या गजरात भंडाऱ्याची उधळण होते आणि अवघी चंदनपुरी खंडेराव महाराजांच्या आवाजानं दुमदुमून जाते। देवदेवतांच्या मुखवटेची विधिवत पूजा होते। चंदनपुरीचा यात्रोत्सव हा पंचक्रोशीत प्रसिद्ध असून राज्यभरातून भाविक इथं हजेरी लावतात। तळी भरणं, नवस फेडणं, जागरण, गोंधळ यासह अनेक कार्यक्रमानं 15 दिवस परिसर दुमदुमून निघत असतो। दादा यात्रा म्हटली की खाऊ आणि खेळणीची दुकानं आलीच। खाऊ, पूजा साहित्यांची दुकानं आणि खेळणीच्या दुकानांनी परिसर अतिशय गच्च भरून जातो आणि यानं यात्रेला अधिकच रंगत येते। तर यात्रोत्सवात चंदनपुरी भाविकांनी फुलून जाते। न्यूज ब्युरो, कसमध्ये अपडेट, मालेगाव।